हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती। मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बॅकनेक विथ बोटनेक ब्लाउज डिझाईन। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर कटिंग शेअर केली होती या ब्लाउजची। आज मी तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे। तर ह्याचा बॅकनेक आपल्याला बोटनेक शिवायचा आहे, कारण ह्याला पूर्ण वर्क केलेला आहे, एम्ब्रॉयडरी वर्क आहे। तर त्यांनी एम्ब्रॉयडरी ही पूर्ण गळ्याचा भाग वर्क केलेला दिलेला आहे, त्यामुळे तो बोटनेकच आपल्याला शिवायचा आहे। तर चला मी आता ब्लाऊजची तुम्हाला मापे सांगते। गळा कशा पद्धतीने कट केलाय तो आपण बघूया। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर इथे पूर्ण उंची आहे 14, अर्धा इंच वाढवून घेतले, 14.5 पूर्ण उंची घेतले। शोल्डर घेतले 6 इंच, मुंडा घेतलाय 6 इंच, छातीचा भाग घेतलाय 32 ची छाती येतं आपल्याला। चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेतलेत। कमर घेर हे 28, तर त्याचा चौथा भाग 7.5 इंच, त्याच्यामध्ये 2 इंच मिळून 9.5 इंच घेतलेला आहे। यानंतर मग गळा रुंदी आणि गळा उंची टाकून घेतले। तर गळा उंची ही आपल्याला ज्याप्रमाणे गळ्याची बॉर्डर आहे आणि जेवढी उंची आहे तेवढीच उंची टाकायची। तर मी इथे गळा उंची 3.5 इंच टाकलेली आहे आणि गळा रुंदी 3 इंच टाकलेली आहे। यानंतर मग गळ्याचा शेप देऊन घेतला आणि हा शेप दोन्ही पार्टवर उमटून घेतलेला आहे। अशा पद्धतीने हा आपला गळा ड्रॉ करून घेतला आहे अस्तरवर। यानंतर तो आपल्याला मेन फॅब्रिकवर जॉईन करून घ्यायचा आहे। तर मेन फॅब्रिकवर जॉईन करताना मी पहिल्यांदा मेन फॅब्रिक ठेवले, त्यानंतर अस्तर ठेवले आणि मेन फॅब्रिक हे सरळ ठेवले आणि त्यावर मग अस्तर ठेवले आणि मग आपल्याला गळा जसा आपण काढून घेतलाय त्या पद्धतीने त्यावर शिलाई करून घ्यायची आहे। गळ्याला पूर्ण शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला गळ्याच्या आतील कापड कापून घ्यायचंय। 1.5 इंचाचं मार्जिन सोडायचं आणि गळ्याच्या आतील कापड कापल्यानंतर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आणि छोटे छोटे कट दिल्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक उलटं करायचे आणि त्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या पाहता येतील। आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर इथे बघा मी पूर्ण अस्तर पलटी करून घेतलेला आहे। यानंतर गळ्याभोवती आपल्याला एक दाब शिलाई द्यायची आहे। गळ्याभोवती दाब शिलाई दिल्यानंतर पूर्ण अस्तर मेन फॅब्रिकला आपल्याला जॉईन करून घ्यायचे। पूर्ण अस्तर 1.5 इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे आणि अस्तर जॉईन केल्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं कापड उरतं ते आपल्याला सगळं कट करायचं चारी बाजूनी। तर या ब्लाऊजचा फ्रंट पार्ट ही मी आपल्याबरोबर ती व्हिडिओ शेअर केलेली आहे, आपल्या चॅनेलवर आहे। फ्रंट पार्ट हा प्रिन्सेस कट ब्लाऊजचा आहे आणि व्ही नेक आहे त्याचा, कारण व्ही नेक त्यांनी ऑलरेडी मेन फॅब्रिकवर दिला होता, एम्ब्रॉयडरी होती त्यालाही, म्हणून मग तो व्ही नेक केलेला आहे आणि पुढे प्रिन्स कट केलेला आहे। तोही व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे, नक्की तुम्ही बघा। आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊज शिवून तयार झाला। त्याच्यावरचं वर्कही खूप सुंदर होतं आणि ब्लाऊजचा कलरही खूप सुंदर असा होता। यानंतर आपल्याला
कमरेला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर कमरपट्टी लावण्यासाठी मी इथे अस्तरचं कापड वापरलेलं आहे. तर अस्तरचं कापड जेवढी आपली कमरपट्टी आहे तेवढ्या लांबीची घ्यायची आणि ती 2 ते 2.5 इंचापर्यंत रुंदीला घ्यायची. त्यानंतर कमरेच्या बाजूला ती 1/2 इंचाचं मार्जिन सोडायचं आणि सरळ शिलाई करून घ्यायची. त्यानंतर एक दाब शिलाई द्यायची आणि ही पट्टी पूर्णपणे आपल्याला जॉईन करून घ्यायची आणि त्यानंतर त्यावर आपल्याला हात शिलाई करायची. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला ब्लाऊज तयार झाला आहे शिवून. अगदी साधी आणि सोपी पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असल्यास तुम्ही जास्तीत जास्त लाईक करणार आणि कमेंट करणार आणि व्हिडिओही शेअर करणार आणि नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करणार. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.